हॅलो, नमस्कार मित्रांनो. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मी स्वागत करतो 30 दिवस 30 रेखेची व्हिडिओ या सीरीजमध्ये. माझं नाव आहे डॉक्टर सागर गारवे आणि आज आपण रेकीचे 5 नियम काय आहेत त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. रेकीचे असे कोणते 5 नियम आहेत जे प्रत्येकाने फॉलो केले पाहिजे. जरी तुम्हाला रेकी येत नसेल, जरी तुम्हाला रेकीबद्दल काहीच माहिती नसेल, तरीही घाबरायचं काम नाही आहे. हे 5 नियम जर का तुम्ही रोज, रोज, रोज लक्षात ठेवले, तर मित्रांनो, येणाऱ्या काहीच दिवसामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला एक ट्रिमेंडस बदल दिसणार आहे. तर चला समजूया हे 5 नियम कोणते आहेत. मी तुम्हाला समजावं म्हणून स्क्रीनवर सुद्धा ते नियम तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकाल आणि ह्या नियमाचा तुम्ही एक काय करा, की तुमच्या मोबाईलला याचा वॉलपेपर लावा किंवा तुमच्या डेस्कटॉपला याचा वॉलपेपर लावा. तर ते 5 नियम काय आहेत हे आपण समजून घेऊया. तर हे 5 नियम काय आहेत हे आपण समजून घेऊया. तर पहिला जो नियम आहे रेकीचा तो आहे, की आजच्या दिवशी मी शांत राहील. मित्रांनो, माझ्या लाईफमध्ये काहीही चालू दे, माझ्या म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या, तुमच्या, माझ्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये काहीही असू दे, प्रॉफिट होऊ दे, लॉस होऊ दे, कोणी माझं मन दुखवू दे, कोणी मला धोका देऊ दे, कोणी काहीही झालं, तरी मी आजच्या दिवशी शांत राहील. हा जर का एक नियम आपण स्वतःशी बांधला, की आजच्या दिवशी, उद्या नाही, काल नाही, आजच्या दिवशी मी शांत राहील, तर मित्रांनो ट्रिमेंडस बदल होऊ शकतो. रेकीचा जो दुसरा नियम आहे तो आपल्याला सांगतो, की आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहील. तुम्ही डायरी असेल तुमच्याकडे तर लिहून घ्या. दुसरा नियम आहे, आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहील. बऱ्याचदा आपल्याला चिंता कशाची असते माहीत आहे? उद्याची. उद्या काय होईल? उद्या हे होईल की नाही? मुलाला चांगलं मुलगी मिळेल की नाही? मुलीला चांगलं घर मिळेल की नाही? माझा जो बिझनेस आहे तो चालेल की नाही? माझा जो पगार आहे तो वेळेवर येईल की नाही? उद्या चिंता. सो आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहील. कल क्या होने वाला है उसको ना आप बदल सकते हो, ना मैं बदल सकता हूँ. आणि काल जे काही झालेलं आहे त्यालाही आपण बदलू शकत नाही. म्हणून आजच्या दिवसामध्ये जगणे हेच आपल्याला रेकी शिकवते. तर दुसरा नियम आहे, आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहील. तिसरा जो नियम आहे, तो आहे मित्रांनो, की आज मी माझे काम इमानदारीने करेल. जे काही माझं काम आहे, मी हाऊसवाईफ आहे, माझं काम आहे घर सांभाळणे, माझं काम आहे मुलांना, माझ्या जे काही हसबंड आहेत त्यांना, जे काही घरातले लोक आहेत त्यांना सांभाळणे, ते मी इमानदारीने करेन. मी जर का एक बिझनेस करतो, तर माझं काम आहे माझ्या कस्टमरला व्हॅल्यू देणे. मी जर का एखाद्या ऑफिसमध्ये, एखाद्या कार्यालयामध्ये काम करतो, तर तिथे मी माझे 100% देतो का? म्हणजेच मी माझं काम इमानदारीने करेल. हा तिसरा नियम आपल्याला सांगतो. आणि मित्रांनो, चौथा जो नियम आहे, तो म्हणतो, की माझ्या समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा मी काय करेल? मान करेल, सन्मान करेल. मग ते माझे आई-वडील असतील, मग ते माझे शिक्षक असतील, मग ते माझ्यापेक्षा मोठे काही लोकं असतील, माझ्यापेक्षा लहानही काही लोकं असतील. कारण प्रत्येक व्यक्ती में हम बोलते हैं ना हमेशा, कि हर एक इंसान में भगवान बसता है, और फिर हम उसी भगवान से कभी गुस्सा हो जाते हैं, कभी उसको गाली देते हैं, है ना? कधी त्याला कमी जास्त आपण बोलतो. मग आपण म्हणतो काय, की हर एक इंसान में भगवान बसता है. तर रिकीचा चौथा नियम आपल्याला सांगतो, की प्रत्येक व्यक्ती जो तुमच्या समोर येतो, जो तुमच्याशी संपर्कात येतो, त्याचा तुम्ही काय करा? मान करा, सन्मान करा. आणि 5वा नियम मित्रांनो, तो आहे, की आजच्या दिवशी मी सर्व चेतन आणि अवचेतन वस्तूविषयी आणि निसर्गाविषयी काय राहील? कृतज्ञ राहील. कृतज्ञ म्हणजे ग्रॅटिट्यूड देईल. मी नेहमी माझ्या सेशनमध्ये सांगतो, की आपके पास जो है, आज हजारों करोड़ों लोग हैं जो उस चीज के लिए तरस रहे हैं, उस चीज का सपना देख रहे हैं. ते आपल्याकडे आहे. पण आपण काय करतो? आपण रडतो. आपल्याकडे 10 लाखाची गाडी आहे. आपल्याला वाटते, की अरे, माझ्या मित्राकडे तर 15ची आहे. अरे, पण अशी लोकं आहेत, की ज्यांच्याकडे ती नाहीच आहे. सो व्हाय? ओके. सो प्रत्येक गोष्टीप्रती मी काय राहील? कृतज्ञ राहील. मग ते सजीव असू दे, निर्जीव असू दे. ओके. आणि निसर्ग जो आपल्याला दररोज काहीतरी शिकवतो, काहीतरी देतो, त्याच्याप्रती मी कृतज्ञ राहील. मित्रांनो, हे 5 नियम जर का कुठल्याही व्यक्तीने अंगीकारले त्याच्या लाईफमध्ये, तर तुम्हाला सांगतो तसाच 50% बदल होईल. तुम्ही रेकी शिकले, नाही शिकले तरीही. रोज जर का तुम्ही या 5 नियमांचं पुन्हा पुन्हा मनामध्ये
उच्चारण केलं किंवा पुन्हा-पुन्हा जर का ह्या गोष्टी स्वतःला सांगितल्या, तर तसाच खूप सारा बदल आपल्याला दिसेल आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे काही व्हिडिओ. जवळ-जवळ 15 व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. अजून 15 व्हिडिओ आपले येणार आहेत रेकीबद्दलचे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत, मैत्रिणीसोबत, घरच्यांसोबत, नातेवाईकांसोबत हे व्हिडिओला शेअर करा आणि हे नॉलेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा मित्रांनो. थँक सो मच. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर अँड गॉड ब्लेस यू.